सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे जे महाराष्ट्र विधानसभा विधेयक नंबर 33 याचा पूर्णपणे उद्देश अतिशय खुलाशेवरपणे मांडलेला आहे. खरं तर आम्ही या समितीमध्ये होतो. आपण आम्हाला कौल आणि शब्दाच्या आधारे बोलू देणार नाही असं वाटलं होतं, परंतु आपण मला बोलू देताय त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. माझा असा समज होता की तुम्हाला सुरुवातीला तुमचं नाव पुकारल्यानंतर बिलावर तुम्ही बोलणार नाही, काहीतरी वेगळं बोलण्यासाठी हात वर केला जसं मला वाटलेलं. बाकी कोणी बोलायचा आग्रह केला तरी भास्करराव जाधव हे नेहमी नियमांवर बोट दाखवणारे आहेत. कौल शेखदर त्यांना पाठ आहे, त्यामुळे त्यांनीच उठून मला असं वाटलं होतं ते सांगतील की कौल आणि शेखदर प्रमाणे जे लोक कमिटीचे सदस्य असतात संयुक्त चिकित्सा समितीचे, त्यांनी सभागृहात बोलायचं नसतं. जर कोणी डिसेंट नोट दिली असेल तर त्या डिसेंट नोट पुरतं त्यांना बोलता येतं. अशा प्रकारचे आपले नियम आहेत आणि कायद्याचा आणि नियमांचा आग्रह धरणारे भास्करराव हा आग्रह कायम ठेवतील हा मला विश्वास आहे. आता बोलू की नको बोलू? ठीक आहे, मग बाकीच्यांना द्या. बरोबर आहे, काय हरकत नाही. एक 2-4 सूचना होत्या, काय फार आग्रह नव्हता, परंतु ठीक आहे आपण बोलू. ठीक आहे, हरकत नाही. काय 1-2 सूचना असतील तर काय मी आता अध्यक्ष मी डिटेल्स मध्ये या विषयावर बोलू इच्छित नाही, परंतु सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी 2-3 गोष्टींवर जोर दिला की हे युपीच्या काळामध्ये त्यावेळेला सभागृहातल्या दिलेलं प्रश्नोत्तर त्यावेळेचं झालेलं आहे ड्राफ्ट वगैरे ठीक आहे, पण त्याने 2-3 गोष्टी सांगितल्या की ही जी 4 राज्य आहेत ज्यांनी हा सरकार म्हणजे कायदा बनवला ती भारतीय जनता पार्टीची सरकार नाहीत. त्याच्यामधले काँग्रेसचं आहे वगैरे वगैरे, टीडीपीचं आहे वगैरे सांगितलं. हा संपूर्ण कायदा जर देशाला लागू आहे आणि संपूर्ण देशातल्या सगळ्या राज्यांनी करावा अशा पद्धतीचा केंद्र सरकारचा मुख्यमंत्री महोदय जर आग्रह असेल तर मग भारतीय जनता पार्टीची जिथे सरकार आहे तिथे हा कायदा का होऊ शकला नाही हे जर सांगितलं तर अधिक चांगलं होईल. आणि आपण म्हणता त्या पद्धतीनं मी पुन्हा एकदा सांगतो की आपण खात्री करून घ्या की जरी कमिटी नेमली असेल, आपण त्यांच्या समोर जाऊन नंतर त्यांनी रिपोर्ट दिला, 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी रिपोर्ट द्यावा, 3 महिन्याच्या आतमध्ये ती कारवाई करावी, हे सगळं जरी खरं असलं तरी त्या प्रत्येक ठिकाणी याचा अंतिम अधिकार हा महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी डिटेल्स मध्ये वाचून दाखवत नाही. एकूण 18 क्लॉज पैकी मी 18च्या 18 क्लॉजला पत्र दिलं होतं. त्याच्यामध्ये 3 ठिकाणी आपण सुधारणा केलीत. एक नावात सुधारणा केलीत आणि एक कोणाकडे गुन्हा दाखल करून घ्यायचा त्या संदर्भामध्ये एक साधा इन्स्पेक्टरच्या ऐवजी आपण ऍडिशनल SP वगैरे ह्या लेवलचा अधिकारी आपण त्या ठिकाणी केलात. आणि तिसरी गोष्ट जज, तो जज त्या कमिटीचा अध्यक्ष असावा. आणि आपण म्हणताय त्या पद्धतीनं मुख्यमंत्री महोदय त्यामध्ये जिल्हा कोर्टाचा जज नाही म्हटलेला आहे. मला वाटतं दोन्ही ते हायकोर्टाचे एक रिटायर्ड किंवा जे जज आहे तो जज आणि PP त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून हे 3च गोष्टी आपण त्याच्यामध्ये बदल केलाय, बाकीचा काही बदल केलेला नाही, जसाच्या तसा आहे. पण आपण खुलाशेवर सांगितलं त्यामुळे जास्त मी जात नाही. 2 मुद्दे आणून देतो. हा देशव्यापी कायदा का झाला नाही? कारण माओवादी जी चळवळ आहे ही 8 राज्यात आहे. त्या 8 राज्यातल्या 5च राज्यात ती उरलेली आहे. त्यातल्या 4 राज्यांनी कायदा केलेला आहे, एक आपण उरलेलो. समितीवरती आहात आपण सर्वजण. नाही, मी बोलत नाही अध्यक्ष मध्ये माझा एक थोडासा आपण भाषणाच्या ओघात मार्क्सिझम आणि लेनिनिझम वर बोललात. मला वाटतं की माओइझम, मार्क्सिझम आणि लेनिनिझम हे 3 वेगवेगळे विषय. आपण जेव्हा माओवर बोलतो मार्क्स आणि लेनिनचा कम्युनिझम हा कम्प्लीट वेगळा आहे त्यांच्यापेक्षा. तर तुमच्या रेकॉर्ड जे आहे ते चुकीचं जाईल. मार्क्स आणि लेनिन हा एक्स्ट्रीमिझम वर जात नाही. मार्क्सिझम मानणारे जगामध्ये अनेक जण आहेत, लेनिनना मानणारे अनेक जण आहेत आणि माओचं कम्प्लीट कम्युनिझम वेगळं आहे. तेव्हा आपले जे भाषणात आलेलं आहे ते रेकॉर्ड चुकीचं जाईल, कारण इतिहासामध्ये हा कायदा तपासला जाणार आहे. त्यावर मार्क्स आणि लेनिनला कोट करणं मुख्यमंत्री जरा चुकीचं होईल. आपण ते तपासून जर काढायला सांगितलं तर बरोबर होईल. मी त्यांना कोट केलेलं नाही. नाही, हे त्या पार्टीचं संविधान आहे. त्या संविधानातले वाक्य जसे तसे मी वाचले. भारत
भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी माओवादी त्याच्यामध्ये हे त्यांनी जे म्हटलेलं आहे मार्क्सवाद, लेनिनवाद, माओवाद असं त्यांनी वापरलंय. हे मी नाही वापरलेलं. मी कोणालाच कोट केलं नाही, मी फक्त वाचून दाखवलं. त्यामुळे मी काही मार्क्सवादाच्या विरोधात बोलत नाहीये. अध्यक्ष महोदय, मी बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करायला उभा आहे. त्यांना मी सुचवलं जितेंद्र आव्हाडांनाही बोलवू, हे जितेंद्र आव्हाडांना बोलवा, नाना पटोलेंना बोलवा, असे आम्ही सगळे त्या कमिटीत आलो. त्यामुळे बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही. पण विनोदाचा भाग सोडून द्या. पण बावनकुळे साहेबांनी आम्हाला अतिशय विश्वासात घेऊन काम केलं. बरेचसे मुद्दे आम्ही सूचना केल्या, त्यांनी बदल केले. हा कायद्यात काही वगळा म्हणून सांगितलं, चर्चाही वगळण्याची झाली, पण काही मुद्दे वगळण्यात आलेले नाहीत. प्रॉपर्टी सीज करताना वगैरे काही सूचना केलेल्या आणि 3 वर्षाची सजा आणि 3 लाख रुपये दंड, त्याला और असं आम्ही सुचवलेलं, पण ते अँड राहिलेलं आहे. अशा काही सूचना आहेत. पण आता शेवटी कसं आहे, आम्ही कमिटीचे सदस्य होतो. शेवटची मीटिंग जी होती, शेवटची मीटिंग ही 26 तारखेला 25 तारखेला होती. त्यांचा आदेश आहे गप्प बसा म्हणून. 25 तारखेला होती. ते बिझनेस ॲडवायझरी कमिटी त्या दिवशी होती, म्हणून शेवटच्या मीटिंगला समपला आम्ही उपस्थित राहू शकलो नाही, कारण अचानक तारीख बदलण्यात आली मीटिंगची. पण अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं तोच जर आशय असेल तर नक्षलवादी चळवळ महाराष्ट्रातली फोफावलेली मोडून काढणं आवश्यक आहे. त्याला आमचा पाठिंबाच आहे. नक्षलवादी चळवळीच्या विरोधातच आम्ही आहेत आणि आम्ही त्या खात्यात असताना आम्ही हेच काम केलेलं आहे. आज त्याचं शहरीकरण झालंय असा दावा पोलीस डिपार्टमेंट कडून होतोय आणि तेवढ्याच लोकांना भीती आहे की त्याच्या नावाखाली इतरांना आत घेण्याचा, त्याचा गैरउपयोग होऊ नये पोलिसांकडून, एवढीच भीती आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण गृहमंत्री असाल तोपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही नसताना, पी चिदंबरमचं उदाहरण देतो मी. त्यांनी ते PMLA ऍक्ट केला आणि पहिल्यांदा एवढीच नोंद घेतो, म्हणून प्रोव्हिजन असताना त्या व्यवस्थित करा, एवढीच आमची विनंती आहे. राऊत साहेब बोला. आज या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक सन 2024 विधेयक क्रमांक 33 या ठिकाणी मांडण्यात आलं. अत्यंत परिश्रमानं आणि फार मेहनत घेऊन या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी ते विधेयक या ठिकाणी मांडलं पुन्हा, आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक त्या ठिकाणी दाखले देऊन सांगितलं आहे. परंतु अध्यक्ष महोदय, अत्यंत संवेदनशील असं हे विधेयक या ठिकाणी आहे. आणि खरं पाहिलं तर राज्यघटनेतील कलम 19 यामध्ये जे मूलभूत स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यालाच कुठंतरी नष्ट करणारं हे विधेयक असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. अध्यक्ष महोदय, राज्यघटनेतील 15, 16 आणि 17 हे 3 कलम सांगतं या ठिकाणी की जर तुमच्या शेतीला भाव मिळाला म्हणून आंदोलन केलं, हे बेकायदेशीर ठरणार. तुम्ही रस्ता अडवला तरी ते बेकायदेशीर होईल. एकंदरीत मोर्चा काढला, काही केलं तर त्यावेळेला असा कायदा लागू शकतो काय, ही शंका सुद्धा या ठिकाणी व्यक्त करण्यात येते. अध्यक्ष महोदय, इंग्रजांच्या काळामध्ये असंच झालेलं होतं. कलम 17 मध्ये जो रोलेक टाला होता, ज्याला भारतीय लोकांनी काळा कायदा म्हटलेलं होतं, आणि त्यामध्ये पूर्ण देश पेटला आणि तो कायदा नंतर रद्द करण्यात आलेला होता. अध्यक्ष महोदय,
350 वर्षापूर्वी स्वराज्याची स्थापना या ठिकाणी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांचं नाव घेऊन सरकार बनली आणि आज आपण त्या विचारांना कुठतरी तिलांजली देत आहोत का, त्या विचारांचा कुठं खून करतोय का, असं चित्र महाराष्ट्रात उभं राहता कामा नये. हा प्रयत्न निश्चितपणे या बिलाच्या माध्यमातून झालेला पाहिजे अध्यक्ष महोदय. कारण ज्या संविधानाची आपण शपथ घेतो आणि ज्या शपथेवर सरकार चालते त्यालाच कुठतरी आपण दोषी ठरवतो की काय. कलम 19 मध्ये जे अधिकार देण्यात आलेले आहेत भाषण स्वातंत्र्याचा, त्याला कुठतरी आपण मोडतो की काय असं या ठिकाणी आमच्या सारख्यांना जाणवतं. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपण्या म्हणजे एखाद्या हास्य कलाकारांनी काय मांडावं, एखाद्याने टीका करावी, विरोधकांनी काय बोलावं, यावर दडपशाही करून आम्हाला आतमध्ये घालण्यात येईल का, असं भय आणि ते भय या ठिकाणी निर्माण व्हायला लागलं अध्यक्ष महोदय. माध्यमात सुद्धा हाच प्रकार या ठिकाणी आहे आणि त्यामुळं या ठिकाणी हे सांगत असताना मला असं वाटतं की या सर्व बाबींचा विचार झाला पाहिजे. जेव्हा भीमा कोरेगाव या ठिकाणी झालं त्यामध्ये जे लेखक, विचारवंत, कार्यकर्ते यांना अशाच पद्धतीने अटक करण्यात आली, परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी निष्पन्न निघालं नाही. कोणताही असं निकाल त्या ठिकाणी आला नाही की ज्याच्यामुळे त्यांना देशद्रोही ठरवण्यात आलं. असेच आंदोलन आम्ही काही काळापूर्वी पॅन्थर मधून आम्ही केलेले होते आणि रिपब्लिकन पक्ष म्हणूनही आंदोलन चालतात. तर अशा वेळेला आमच्यावर सुद्धा तशी गदा येईल की काय, ही भीती दलित समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून या ठिकाणी मी बोलायला या ठिकाणी आज उभा झालेला अध्यक्ष महोदय. अलीकडे काही दिवसापूर्वी आपण या ठिकाणी एक वारी झाली पंढरपूरची आणि पंढरपूरच्या वारीमध्ये या ठिकाणी म्हणण्यात आलं की काही शहरी नक्षल त्या ठिकाणी आलेत आणि ते शहरी नक्षल या ठिकाणी वारीला धोका देतील की काय. परंतु वारी आता संपली, चांगल्या पद्धतीने संपली, सरकारने चांगल्या पद्धतीने त्याला हाताळलं, परंतु असं चित्र कुठेही दिसलं नाही. त्या ठिकाणी संविधान सप्ताह दिंडी त्या ठिकाणी जी तयार झाली होती, माझ्याकडे पत्र आहे या ठिकाणी की अनेक कीर्तनकारांनी ते पत्र मला पाठवलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला शहरी नक्षल कसं म्हणण्यात आलं, कशा पद्धतीनं पुण्याच्या कमिशनर कडे या ठिकाणी तक्रार करण्यात आली आणि वरच्या सभागृहात सुद्धा हा मुद्दा उपस्थित झाला होता. अध्यक्ष महोदय, या बाबींचा विचार करून राज्य सरकारने, माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही काफी बरेच मेहनत घेतली, या ठिकाणी चांगलं बिल आणण्याचा प्रयत्न केला आणि हेही सांगतो की गडचिरोली जिल्हा जो नक्षलवादी होता त्या ठिकाणचा नक्षलवाद कमी करण्यामध्ये प्रमुख भूमिका आपण त्या ठिकाणी केलेली आहे, त्याचं समर्थन तर आम्ही केलंच पाहिजे. परंतु हे करत असताना शहरी नक्षल म्हणून जर चांगल्या संघटनांना, ज्या संघटना चांगल्या पद्धतीचं काम करतात, देशाच्या संविधानाला धरून काम करतात, त्यांना सुद्धा अशा पद्धतीची वागणूक मिळायला नको, या संबंधी विचार व्हावा, एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो अध्यक्ष महोदय. रोहित पवार. अध्यक्ष महोदय, जो संयुक्त समितीचा अहवाल या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे त्या विषयावर मी माझं मत मांडण्यासाठी इथं उभा आहे. अध्यक्ष महोदय, हे पूर्ण बिल बघितल्यानंतर म्हणजे एकतर पूर्वीचं सुद्धा बघितलं आणि संयुक्त समितीच्या माध्यमातून जे काय बदल झालेला आहे ते सुद्धा अध्यक्ष महोदय बिल ही बघितलं आहे. पण अध्यक्ष महोदय, जेव्हा ही नवीन प्रत नाहीतर नवीन चेंज केलेलं बिल जेव्हा समोर आलं तेव्हा अध्यक्ष महोदय अनेक सदस्य त्याच्यामध्ये जे होते, ज्याच्यामध्ये आव्हाड साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, जाधव साहेब असतील, नाना पटोलेजी असतील, ह्या सगळ्यांची मी चर्चा केली, आम्ही चर्चा केली आणि त्यांना म्हणालं की हे जे काही बदल आहेत, आपण जेव्हा आधी चर्चा करत होतो, जेव्हा पहिल्यांदा बिल आलं होतं तेव्हा अनेक लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता आणि मग हे जेव्हा बदल झाला त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फार कमी ऑल्टरेशन झालेलं आहे. तेव्हा आम्हाला जे काही कळालं त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की 12,000 लोकांनी म्हणजे पब्लिकली सुद्धा याच्यावर कॉमेंट केलेल्या
पण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये 12,000 कॉमेंट आल्या, पण त्याच्यामध्ये किती स्वीकारल्या गेल्या नाही याच्याबद्दलचे डिटेल्स अध्यक्ष महोदय याच्यामध्ये दिलेले नाहीत. अध्यक्ष महोदय त्याच्याच बरोबर असंही आम्हाला सांगण्यात आलं की बरेच डिलिशन हे या समितीच्या काय मेंबरनी तिथं सांगितलं होतं, त्याच्यामध्ये चर्चा सुद्धा झाली होती. त्यात कदाचित अध्यक्ष महोदयांनी असंही सांगितलं होते, हो आम्ही याच्यातले काही डिलिशन करणार आहोत आणि हे ऑल्टरेशन करणार आहोत. पण बिल आल्यानंतर तसं काही दिसत नाही असं कुठंतरी अध्यक्ष महोदय इथं जाणवतं. पण अध्यक्ष महोदय या बिलमध्ये आपण जर गेलं तर याच्यामध्ये विधायकाचे टायटल शीर्षक मध्ये बदल केलेला आहे, हेतुवाक्यात बदल केलेला आहे, सल्लागार मंडळाच्या रचनेमध्ये अध्यक्ष महोदय आता बदल केलेला आहे आणि कलम 15 चौकशीचे अधिकारी आधी PSI होते, आता DYSP केलेत. तो जो बदल आहे तो नक्कीच अध्यक्ष महोदय चांगला आहे. अध्यक्ष महोदय आम्ही सर्वजण नक्षलवादाच्या विरोधात, या महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती हा नक्षलवादाच्या विरोधात आहे. अध्यक्ष महोदय फक्त एवढं महत्वपूर्ण बिल आणत असताना अध्यक्ष महोदय आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये काही डेफिनेशन ज्या आहेत त्या मोघम आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी आणण्याची अध्यक्ष महोदय कुठेतरी जरूरत होती. अध्यक्ष महोदय आपण साध्या भाषेत बोलत असताना कट्टर, कडव्या असा जेव्हा तो शब्द वापरला जातो तो तसा नक्षलवादाकडे जाणारा हा शब्द अध्यक्ष महोदय नाही. आपण म्हणतो आपण कट्टर आहोत, पण इथं अध्यक्ष महोदय नाव घेत असताना कडव्या डाव्या विचारधारेची संघटना ह्याच्यापेक्षा सरळ सरळ जर आपण लिहिलं असतं नक्षलवादी संघटना तर अध्यक्ष महोदय थोडंसं सोपं झालं असतं आणि त्या नक्षलवादी संघटना म्हणजे काय ह्याला थोडंसं कुठेतरी डिफाईन केलं असतं तर ते बरं झालं असतं. कारण का आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय हे वाचल्यानंतर थोडंसं कुठेतरी डाव्या विचारधारेच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे का असं कुठेतरी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये वाटतं. आता अध्यक्ष महोदय मोठे मोठे नेते जॉर्ज फर्नांडिस साहेब होऊन गेले, ND पाटील साहेब होऊन गेले, गणपतराव देशमुख साहेब होऊन गेले, हे डाव्या विचाराचे होते. अध्यक्ष महोदय लोकांच्या हितासाठी कट्टर पद्धतीने अध्यक्ष महोदय त्यांनी काम केलं, कटिबद्ध होते. पण अध्यक्ष महोदय इथं कडव्या डाव्या विचाराची संघटना म्हणजे काय हे थोडंसं कुठेतरी डिफाईन करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय हे सरकारने स्पष्ट करायला हवंय की या व्याख्याचा अर्थ अध्यक्ष महोदय तिथं काय. कारण का अध्यक्ष महोदय आज या जगामध्ये डाव्या विचाराचे लोक, उजव्या विचाराचे लोक, सेंटर, आता याच्यामध्ये कुठेही कट्टरपणा नाही तर आपण जेव्हा एक्स्ट्रीमिस्ट म्हणतो कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रीमिस्ट हा योग्य नसतो. जसा एक्स्ट्रीमिस्ट डाव्या विचाराचे लोक योग्य नाहीत असं आपण सर्वजण म्हणतो, तसं एक्स्ट्रीमिस्ट उजव्या विचाराचे लोक सुद्धा योग्य नसतात अध्यक्ष महोदय. म्हणून मी काय म्हणतो हे कन्फ्युजन का क्रिएट होतंय तर कुठेतरी डेफिनेशन हे मोघम आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय सरकारला मी विनंती करतो हे जे डेफिनेशन आहे ते मोघम न ठेवता स्पेसिफिक डेफिनेशन असणं महत्वाचं आहे. आणि जर नक्षलवादाबद्दल बोलतोय तर डायरेक्ट आपण नक्षलवाद हा शब्द अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आणण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय त्याच्याच बरोबर सल्लागार मंडळ, आता अध्यक्ष महोदय सल्लागार मंडळ तिथं यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे सरकारी वकील असं त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. फक्त एवढंच आहे चेक अँड बॅलन्स करण्यासाठी ही कुठली जे सल्लागार मंडळ आहे ते फॉर्म करत असताना त्याच्यामध्ये लीडर ऑफ ऑपोजिशनला सुद्धा कुठेतरी इन्व्हॉल्व करता येईल का. हे सल्लागार मंडळ फॉर्म करत असताना वरच्या हाऊसचं आणि लोअर हाऊसचं आणि त्याच्यातच मग कुठला ते हायकोर्ट जज आपण त्याच्यामध्ये घेतला म्हणजे हे मंडळ स्थापन करताना सुद्धा एक कुठेतरी मेकर अँड चेकर हा कॉन्सेप्ट इथं लागू होईल असं अध्यक्ष महोदय तिथं मला वाटतं. अध्यक्ष महोदय कलम 2 व्याख्या मोघम आहे. अध्यक्ष महोदय या विधायकाच्या विरोधात मुख्य आक्षेप व्याख्यांच्या संदर्भात होता, पण त्यात काहीच बदल अध्यक्ष महोदय केलेला नाही. व्याख्या खूपच मोघम आहेत आणि त्यामुळे मूलभूत हक्कांवर गदा येण्याची शक्यता आहे. अध्यक्ष महोदय सुप्रीम कोर्ट निर्णय 2015 साली सुप्रीम कोर्टाने IT ऍक्ट 2000 मधील सेक्शन 66A रद्द करताना दिलेल्या काही निकालामध्ये काही एक वाक्य आहे, पोकळ वाक्यांवर आधारित कायद्यांमुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होईल. जर कोणता कायदा मूलभूत अधिकारांवर मर्यादा आणत असेल तर त्या कायद्यातील व्याख्या ह्या खूप नेमक्या असायला पाहिजे. अध्यक्ष महोदय जे कोर्ट म्हणते तेच आम्ही बोलतोय की नेमक्या असायला अध्यक्ष महोदय तिथं पाहिजे. आता कलम 2 संघटनेची व्याख्या अत्यंत अध्यक्ष महोदय मोघम आहे. व्यक्तींचा गट,
मग तो कोणत्याही नावाने ओळखलेला जात असो किंवा नसो, नोंदणी केलेला असो किंवा नसो, अध्यक्ष महोदय हे चालणार नाही. याला कुठेतरी स्पष्टता आणण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, समजा अंगणवाडी सेविकांचा एक मोर्चा अधिवेशनाकडे आला आणि त्याच्यामध्ये डाव्या संघटनेने तो त्या ठिकाणी केला. असं अनेक वेळा आपण बघितलंय. शेतकरी संघटनेच्या बाबतीत सुद्धा नाशिकवरनं जेव्हा शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता, डाव्या विचाराच्या पक्षांनी केला होता, मोठा झाला होता आणि मग सरकारने त्याची दखल घेऊन चर्चा केली. पण आता समजा अंगणवाडी सेविका, शेतकरी अशा डाव्या विचाराच्या लोकांनी समजा मोर्चा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काढला, तर हे मोघम काही वाक्य असल्यामुळे कदाचित यांच्यावर सुद्धा येत्या काळामध्ये अध्यक्ष महोदय कारवाई ही होऊ शकते असं आम्हा सगळ्यांना अध्यक्ष महोदय वाटतं. कलम 2 बेकायदेशीर कृत्या व्याख्या खूप मोघम अध्यक्ष महोदय आहे. आता अध्यक्ष महोदय, सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता यास धोका निर्माण झाला तर अध्यक्ष महोदय, काल शिक्षकांचं एक मोठं आंदोलन होतं. अनेक लोक तिथं भेटून गेले, सत्ताधारी गेले, विरोधातले गेले. अध्यक्ष महोदय, सरकारने जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या नसत्या आणि मग कुठेतरी गरीब व्यक्ती जेव्हा मागण्या मांडत असतो, कुणीच तिथं ऐकत नाही आणि तिथं जर लोकांनी असा निर्णय घेतला असता, चला आता अधिवेशनावर आपल्याला जायचंय, आणि मग सगळेच लोक चालत निघाले असते, त्याच्यामध्ये शांतता नक्कीच कुठेतरी भंग झाला असता. मग त्या लोकांवर सुद्धा आपण कारवाई करणार आहात की या नवीन कायद्याच्या अनुसार, असा अध्यक्ष महोदय प्रश्न तिथं निर्माण होता. म्हणून स्पष्टता अध्यक्ष महोदय तिथं असणं फार महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्याच बरोबर सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे. अध्यक्ष, कल आहे म्हणजे काय आणि कोण ठरवणार अध्यक्ष महोदय? आता समजा एखाद्या व्यक्तीकडे आपण बघितलं आणि बघत असताना समजा वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं, मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललं असेल, फक्त त्या व्यक्तीला वेगळ्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीकडे बघितलं म्हणून त्याचा कल आहे असेही अध्यक्ष महोदय, म्हणजे ह्याच्यात खरंच स्पष्टता आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्याबद्दल सरकारने त्या ठिकाणी तिथं निर्णय घ्यायला हवा. त्याच्याच बरोबर कल आहे हे कोण ठरवणार असाही प्रश्न. आता कोल्हापूर आणि त्या भागामध्ये शक्ती जो रस्ता आहे महापीठ, तर अध्यक्ष महोदय त्याच्याबद्दल शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकरी सर्व एकत्रित येतात, मोजणी करून देत नाहीत. आता अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये त्यांचं काय मत आहे की आमच्या जमिनी जाऊ नये, त्याला एक पर्यायी रस्ता आहे, सगळं आहे. त्यांनी आंदोलन केलं. आता आंदोलन करत असताना ते थोडं आक्रमक झालं. आता त्यांचा कौल काय आहे? त्यांचा कल असा आहे की आमच्या जमिनी जाऊ नये, आणि मग याचा वेगळा अर्थ काढून त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का नवीन कायद्याच्या अनुसार? म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये स्पष्टता येणं तितकंच महत्वाचं आहे. अरे बाबा अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अरे बाबा अध्यक्ष महोदय, आम्ही अध्यक्ष महोदय, प्रस्थापित कायद्याची किंवा कायद्याद्वारे स्थापित केलेल्या संस्थेची ऐकून अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणारे किंवा तसा आक्षेप करणारे, अध्यक्ष महोदय विषयावर ऐकून घ्या, फक्त उदाहरण देतोय. ज्या लोकांच्या मनामध्ये शंका आहेत, ज्या लोकांच्या मनामध्ये शंका आहेत, अध्यक्ष महोदय इथं फक्त बोलून दाखवतोय. म्हणजे उद्या जाऊन असं होऊ नये की या विषयामध्ये कुणी आंदोलन जर केलं तर त्याच्यावर कारवाई होऊ नये, फक्त स्पष्टता पाहिजे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब इथे आहेत, ते त्याच्यामध्ये तज्ञ आहेत, ते नक्कीच या बाबतीत उत्तर देतील असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, प्रस्थापित कायद्याची किंवा कायद्याद्वारे स्थापित केलेल्या संस्थेची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणारे किंवा तसा उपदेश करणारे, अध्यक्ष महोदय, शेतकरी विरोधी कायदा जेव्हा आला होता आपल्या सर्वांना माहिती आहे, अख्ख्या देशामध्ये अध्यक्ष महोदय तिथं आंदोलन झालं होतं, वर्षभर आंदोलन झालं होतं, शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले. मग अध्यक्ष महोदय, हे जो डेफिनेशन आहे, नाही तर जे वाक्य आहे, जर आमचा असा प्रश्न आहे ज्याचं क्लॅरिफिकेशन सरकार अध्यक्ष महोदय तिथं देणारच आहे की समजा असं जर पुढे काय घडलं तर मग तशा प्रकारच्या आंदोलनावर सुद्धा आपण कारवाई अध्यक्ष महोदय तिथे करणार आहात का, अशी स्पष्टता हे अध्यक्ष महोदय आम्ही क्लॅरिटी मागतोय. क्लॅरिटी सरकारला द्यावी लागेल, देतील. बोला, तुम्हाला मी थांबवलंय का? त्यांना थांबवतो, तुम्ही बोला. त्याच्याच तुम्ही बरोबर थांबला की ते बोलणार, त्यामुळे तुम्ही बोलत राहा. कृत्य तोंडी केलेले असो, लेखी केलेले असो, खुना करून किंवा दृश्य सादरीकरणाद्वारे केलेले असो, म्हणजे उद्या जर अध्यक्ष महोदय सोशल मीडियाच्या माध्यमातून, ट्विटच्या माध्यमातून समजा एखाद्या ठिकाणी आंदोलन चाललंय, त्या आंदोलनाला आपण जर पाठिंबा दिला
मग जी व्यक्ती ट्विट करते, जे काही लोक त्याला सपोर्ट करतात, त्या लोकांवर सुद्धा अध्यक्ष महोदय या कायद्यानुसार कारवाई होऊ शकते का, असं अध्यक्ष महोदय या सरकारला या कायद्याच्या बाबतीतला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, संघटना आणि बेकायदेशीर कृत्य या दोन्ही व्याख्या मोघम आहेत. परिणामी बेकायदेशीर संघटनेची व्याख्या सुद्धा मोघम होते. त्यामुळे याला थोडीशी स्पष्टता अध्यक्ष महोदय आणण्याची सरकारकडनं जरूरत आहे. आता याच्यामध्ये अध्यक्ष महोदय त्याची व्याख्या जर आपण बघितली, जी संघटना कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये गुंतली आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बेकायदेशीर कृत्य करण्यास प्रेरणा किंवा सहाय्य करते. बेकायदेशीर संघटना या शब्दाऐवजी जर सरकारने चौकशी अंती नक्षलवादी कार्यात सहभाग सिद्ध असलेली संघटना असा जर एखादा शब्द अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण वापरला तर मला असं वाटतं ते जास्त योग्य ठरू शकतं. सरकारने केलेल्या व्याख्या पूर्णतः मोघम असल्याने आंदोलनाचा अधिकार जो आपल्याला संविधानाने अध्यक्ष महोदय तिथं दिलेला आहे तो कुठेतरी गळचेपी त्याची होऊ शकते. त्यामुळे या बाबतीत अध्यक्ष महोदय सरकारने थोडंसं लक्ष द्यावं अशी विनंती या ठिकाणी मी देतो. त्यामुळे या कायद्यामध्ये फक्त कुठल्या गोष्टीची जरूरत आहे ती स्पष्टता, क्लॅरिटी अध्यक्ष महोदय त्या गोष्टीची जरूरत आहे. त्यामुळे सरकारने या बाबतीत थोडंसं लक्ष द्यावं. नाही आधीच शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, आधीच कायदा असताना नवीन कायदा कशाला, म्हणजे त्याचा अर्थ या विधेयकात बेकायदेशीर कृत्यांच्या ज्या काही व्याख्या दिल्या आहेत, जसे की सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता यास धोका किंवा संकट निर्माण करणं, सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करण्यात आला, हिंसाचार आणि विध्वंसक कृतीमध्ये भीती आणि धास्ती निर्माण करणं, असे अनेक त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कायद्यांचा उल्लेख इथं झाला. त्या कायद्या याच्या विरोधात अध्यक्ष महोदय ऑलरेडी आपल्याकडे कायदे आहेत, तेच कायदे अजून जर आपण स्ट्रॉंग करू शकलो आणि या कायद्यामध्ये फक्त डेफिनेशन आणि नक्षलवाद हा शब्द अध्यक्ष महोदय आणण्याची जरूरत आहे असं या ठिकाणी मी नमूद करतो. चला, कोण आहे? चला, गोपीचंद पडळकर जी बोला. चला, वरुण सरदेसाई बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. खर तर हे जे बिल आहे, या बिलचा संपूर्ण नक्की उद्दिष्ट काय आहे हे मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय व्यवस्थित रीतीने मांडलेलं आहे. आणि खर तर राज्यातला नक्षलवाद कमी करण्यापुरतं जर हे बिल असेल तर खरंच आपण कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्याही विचारसरणीचे असो, सगळ्यांनी मिळून याचं समर्थनच केलं पाहिजे. यामध्ये माझ्या देखील मनामध्ये कुठलाही शंका नाही. अध्यक्ष महोदय, माझ्या पूर्वी सन्माननीय सदस्य रोहित पवार असतील किंवा इतर सदस्य असतील यांनी विस्तृतपणे मांडणी केली आहे, त्यामुळे मी काही फार जास्त बोलणार नाही. मला एवढंच सांगायचंय की अध्यक्ष महोदय, जो दुसरा कलम या बिलचा आहे, या दुसऱ्या कलमच्या मुळे एक प्रचंड मोठा क्वेश्चन मार्क या बिलच्या उद्दिष्टावर निर्माण होतोय. अध्यक्ष महोदय, बेकायदेशीर कृत्य किंवा इंग्लिशमध्ये ज्याला अनलॉफुल ऍक्टिव्हिटी म्हटलं जाते, त्याचं डेफिनेशन हे क्लॉज 2 मध्ये दिलंय. मी केवळ 3च उदाहरणं आपल्या समोर सांगू इच्छितो आणि माझी आपल्याद्वारे मुख्यमंत्री महोदय किंवा सरकारला विनंती आहे की यावर, या कायद्याचे काय परिणाम होतील यावर थोडीफार आम्हाला स्पष्टता मिळावी. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना असेल की प्रत्येक विद्यापीठामध्ये डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी असतात, संघटना देखील असतात. आज मुंबईमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत, नागपूरमध्ये आहेत, सगळ्या विद्यापीठांमध्ये. आणि सगळ्यात जास्त स्ट्रॉंग ऍक्टिव्हिझम सुद्धा या डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये असतं. जर विद्यापीठांच्या हॉस्टेल अलोकेशन मध्ये, दादांना देखील माहिती आहे, त्यांचे वेगवेगळे मोर्चे सुद्धा अनेक वेळा निघत असतात. हॉस्टेल अलोकेशन मध्ये किंवा विद्यापीठाच्या कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीमुळे जर या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी, मी खास करून विद्यार्थी संघटना म्हणतो, मी काही दहशतवादी संघटना, देशविरोधी संघटना म्हणत नाही, मी विद्यार्थी संघटना म्हणतो, यांनी जर मोर्चा काढला
तर आपल्या क्लॉज 2 च्या ऍक्शन प्रमाणे दिस ऍक्शन कुड अमाउंट टू डेंजर और मेनस टू पीस और ट्रँक्विलिटी अँड डिसरप्टिंग कम्युनिकेशन वाया रोड. याचा आपण वापर करणार का? जर त्यांनी व्हॉट्सअपच्या द्वारे ठरवलं की उद्या आपण कोणी क्लासमध्ये जायचं नाही, उद्या आपण व्हाईस चान्सलरना घेराव घालायचा, तर आपण ह्या सगळे इन्व्होक करून त्या विद्यार्थी संघटनांवर आपण बंदी घालू शकतो का? अध्यक्ष महोदय, दुसरं उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो की काही दिवसांपूर्वी हिंदी सक्तीचा जो काही विषय आला, हा हिंदी सक्तीचा GR निघाला म्हणजे तो कायदा झाला. हा कायदा पारित झाल्याच्या नंतर मराठी कृती समितीने त्याच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की आमचा याला विरोध आहे. तो विरोध पुढे आल्यानंतर आम्ही असू, मनसे असेल, अनेक वेगवेगळ्या संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आणि शेवटी मोर्चा काढण्याचं ठरवलं. मग अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आपल्याला असा आहे की मराठी कृती समिती सारखी जर एखादी संघटना असेल, यांनी जर सरकारने काढलेल्या कायद्याच्या विरोधात आंदोलन करायचं ठरवलं, तर मग आपल्या जे डेफिनेशन मध्ये लिहिलेलं आहे, द ग्रुप मे बी हेल्ड टू हॅव कमिटेड अनलॉफुल ऍक्टिव्हिटी ऑफ एनकरेजिंग डिसओबिडियन्स अगेन्स्ट द एस्टॅब्लिश्ड लॉ. म्हणजे विधानसभेने काढलेला लॉ किंवा काढलेल्या GRच्या विरोधात तुम्ही आंदोलन करता, म्हणून तुम्ही अनलॉफुल ऍक्टिव्हिटी करता, म्हणून त्यावर कारवाई केली जाईल का? अशा एखाद्या मराठी कृती समितीवर सुद्धा आपण बंदी आणणार का? आणि तिसरा माझा प्रश्न असा आहे की उद्याच बंद पुकारण्यात आलेला आहे, आणि मग हा जो बंद पुकारण्यात आलेला आहे यामध्ये वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग आहे. मग ज्या ज्या संघटनांनी स्वतःच्या न्यायी हक्काकरता बंद पुकारलेला आहे, खरं तर हे सगळे काय चाललंय का बोलतात मला माहिती नाही, यांनी सुद्धा अनेक वर्ष बंदामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि मग बंद मध्ये सहभाग घेतल्याच्या नंतर त्यांच्यावर डिसरप्टिंग कम्युनिकेशन वाया रेल, रोड और एअर अँड मेनस टू पार्टी पीस और ट्रँक्विलिटी, हे जे काही डेफिनेशन मधले सब क्लॉज आहेत, याच्या अंतर्गत त्या संघटनांवर सुद्धा आपण कारवाई केली जाईल का? हे 3 प्रश्न माझ्या मनामध्ये. अध्यक्ष महोदय, याच्या पुढचा खरं म्हणजे माझ्या मनामध्ये जो प्रश्न आहे की 12,000 पेक्षा अधिक सजेशन ऑब्जेक्शन आल्यानंतर केवळ 3 बदल आपण केले. त्यामध्ये जी सल्लागार मंडळाची रचना आपण बदलली, त्यामध्ये आता जे आपण नवीन सल्लागार मंडळ केलंय, त्यामध्ये मंडळाचे सदस्य कोण असतील याची पूर्ण ताकद, याची पूर्ण पॉवर. एक सभागृहाची बैठक आजचं कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. सल्लागार मंडळाची जी पुनर्रचना केली, याची पूर्ण ताकद ही आपण सरकारच्या हातात ठेवली आहे. यामध्ये जे 3 सदस्य असतील, एक सरकारचे वकील असतील, एक रिटायर्ड जज असतील, आणि त्यामुळे हे वेल एस्टॅब्लिश्ड आहे की एकदा जज रिटायर झाले की त्यांना जे प्रोटेक्शन ते जज असताना मिळत असतं वेगवेगळ्या गोष्टींमधून, की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव येणार नाही, तो राहणार नाही. ठीक आहे. आणि म्हणून माझी ही विनंती आहे की असं नको व्हायला की सरकारने जरी ही समिती अपॉइंट केलेली असेल, ठीक आहे, तरी देखील अध्यक्ष महोदय 2च मिनिटं, शेवटी त्यांची मेजॉरिटी आहे, ते बिल पारित होणारच आहे, पण आमचं म्हणणं तरी आम्हाला मांडू दे. त्यामुळे 2 मिनिटं आम्हाला द्या, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. चला, त्यामुळे एवढीच, हे काही आक्षेप आहेत, या संदर्भात आम्हाला खुलासा मिळावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.